ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अर्जुनला प्रियाच्या पायावरती जन्मकून नाहीये हे सत्य समजल्यानंतर चैतन्य अर्जुन दोघेही सापळा रचत आता रविराजांच्या समोर प्रियाच्या खोटेपणाचा पर्दाफाश करणार आहेत. परंतु तो कसा हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ट्रूथ अँड डेअर या गेम प्लॅनचाच वापर करून अर्जुनने प्रियाच्या पायावरती जन्मकून आहे की नाही या सत्याचा शोध घेतलेला असतो. खेळाला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा प्रियाकडे त्या बॉटलचं तोंड येतं त्यावेळी प्रियावरती आता वेळ येते आणि मुद्दाम अर्जुनने प्रियाला सांगितलेलं असतं की ज्याचं मी करेल त्याचप्रमाणे तुलाही करावं लागेल. तेव्हा मुद्दाम चैतन्य प्रियाच्या बाजूला बसलेला असतो, कारण त्याला प्रियाच्या पायावर जन्मकून आहे की नाही ते चेक करायचं असतं. आणि जेव्हा आता प्रिया अर्जुन जसं करेल हातवारे अगदी त्याचप्रमाणे करत असता प्रिया उजवा पाय जेव्हा वरती घेते तर चैतन्याला धक्काच बसतो, कारण तिच्या पायावरती कोणतीही जन्मखून त्याला दिसलेली नसते. त्यानंतर सर्वजण ते गेम खेळत असता चैतन्य अर्जुनला बाजूला घेऊन येतो आणि तिथे अर्जुन विचारतो की काय झालं चैतन्य, तिच्या पायावरती जन्मखून होती का? तेव्हा चैतन्य सांगतो की नाही अर्जुन, मी तिच्या पायावरती कोणतीही जन्मखून पाहिलीच नाही, 100% मला खात्री आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की याचा अर्थ आपण जो विचार करत होतो तेच खरं झालं तर, म्हणजे ही खरी तन्वी नाहीच आहे, परंतु हिचा काय हेतू आहे हे बघावं लागेल. तेव्हा चैतन्य तिथे अर्जुनला विचारतो की परंतु अर्जुन, हे सत्य आपण सर्वांच्या समोर कसं घेऊन येऊ, नाही म्हणजे प्रियाचा पर्दाफाश कसा करणार आहोत आपण. तेव्हा अर्जुनने ऑलरेडी एक प्लॅन तयार ठेवलेला असतो. तर अर्जुन तिथे आता चैतन्याला रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर अर्जुन चैतन्याला सांगतो की चैतन्य, आपल्याला जसा सत्याचा खुलासा झाला आहे त्याचप्रमाणे घरातल्या सर्वांची ती जशी फसवणूक करते आहे ना, ते सर्व आपल्याला सर्वांच्या समोरच घेऊन यावं लागेल. तेव्हा चैतन्य विचारतो की परंतु अर्जुन, आपल्याला असं काहीतरी करावं लागेल की जिथे सर्वांच्या नजरेत प्रियाचा पाय येईल आणि त्यावेळी तिच्या पायावरती कोणतीही जन्मखून नसायला हवी. तरच आपण ती तन्वी नाही आहे हे सिद्ध करून दाखवू शकतो. अर्जुन तिथे आता विचार करतो आणि थोडाफार विचार केल्यानंतर अर्जुनच्या डोक्यात ट्यूब पेटते. तर अर्जुन तिथे आता सांगतो की चैतन्य, माझ्याकडे एक प्लॅन आहे. हे बघ, आपण आतापर्यंत 2-3 प्लॅन करून पाहिले ज्यामध्ये प्रिया अडकेल, परंतु प्रिया अडकली नाही, म्हणजे आपल्याला सत्य कळालं नव्हतं, परंतु आता सत्य समजलं आहे. त्याचप्रमाणे अजून एखादा प्लॅन करून आपण तिला अडकवू शकतो. तेव्हा चैतन्य विचारतो की कसला प्लॅन? तर अर्जुन सांगतो की ऐक तरी, हे बघ, मी कॉफीच्या बहाण्याने प्रियाला वरती बोलावून घेईन, म्हणजेच मला कॉफी पियायची आहे असं सांगून मी तिला कॉफी आणायला सांगेन. मी मिसेस सायलीला कसं बसं सांगून काहीतरी समजावेन, परंतु ज्यावेळी प्रिया कॉफी घेऊन वरती येत असेल त्यावेळेसच आपण पायरीवरती पाणी किंवा तेल टाकायचं, जेणेकरून प्रियाचा पाय सटकेल आणि प्रिया तेथून खालती पडेल. आणि आपल्याला हे तेव्हाच करावं लागेल जेव्हा सर्वच जण घरातील मंडळी एकत्र असतील, जसं आज होती. तेव्हा चैतन्य अर्जुनला सांगतो की परंतु अर्जुन, आपल्याला घरातील कोणी पाहिलं तर? तेव्हा अर्जुन सांगतो की चैतन्य, हेच तर आपल्याला करायचं आहे, आपल्याला दोघांना मिळून लपून हे करायचं आहे. ज्यावेळी प्रिया माझ्यासाठी कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये जाईल त्याच वेळेस तुला तिथे काहीही करून पाणी किंवा तेल टाकायचं आहे, जेणेकरून प्रियाचा पाय घसरेल आणि प्रिया तेथून खालती पडेल. प्रिया खालती पडल्यानंतर सर्वजण तिथे गोळा होतील आणि तिथेच आपण प्रियाचा पाय पाहू आणि आपण एकदा जर पाय पाहिला तर तो सर्वांच्या नजरेतही आणता येईल. तेव्हा चैतन्यला अर्जुनचा हा प्लॅन तर आवडलेला असतो. त्यानंतर ठरल्या प्लॅनप्रमाणे चैतन्य तिथे प्रियाला सांगतो की अर्जुन तुला वरती बोलावतोय, नाही म्हणजे तो ना तुझी खूप आठवण काढत होता. तो मला सांगत होता की मी त्याला सायली वहिनींपेक्षा ना तू जेव्हा जेव्हा त्याच्या जवळ असतेस ना तेव्हा त्याला खूप छान वाटतं. तेव्हा आता प्रिया अगदी बावरून जाते आणि ती विचार करते की काय, तू खरं सांगतोयस ना चैतन्य? तेव्हा चैतन्य सांगते की हो, नाही म्हणजे त्याला काय झालंय ना मला कळतच नाहीये, सतत तो तुझाच विचार करत असतो, सतत तन्वी अशी आहे, तन्वी तशी आहे, सतत तुझंच नाव त्याच्या तोंडामध्ये असतं. म्हणजे तो मला सतत सांगतो की तू जेव्हा जेव्हा त्याच्यासोबत असते ना तेव्हा त्याला खूप छान वाटतं. तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि ती लगेचच अर्जुनकडे जाते, ज्याच्या पाठोपाठ चैतन्यही जातो. तेव्हा प्रिया तिथे अर्जुनला म्हणते की अर्जुन, तुला माझी आठवण येत होती का? तेव्हा अर्जुन म्हणतो की खरंच तन्वी,
मला ना तुझी खूप आठवण येत होती. मी आत्ताही तुझाच विचार करत होतो आणि हे बघ तू माझ्यासमोर आलीस. तेव्हा प्रिया खूप खुश होते आणि ती अर्जुनला विचारते, बोल ना तुला काय बोलायचं होतं? नाही म्हणजे तू माझी इतकी आठवण काढत होतास. तेव्हा अर्जुन सांगतो की अगं मला ना तुझ्या हातची कॉफी पियावीशी वाटते आहे. तू माझ्यासाठी प्लीज कॉफी बनवून आणशील का? तेव्हा प्रिया सांगते की काय, तुला माझ्या हातची कॉफी प्यायची आहे? अरे मी 1 मिनिटात आले. तेव्हा तिथे प्रिया आता खूप खुश होते आणि अर्जुनसाठी कॉफी बनवण्यासाठी खालती जाते. जेव्हा प्रिया खालती आलेली असते तर सायली तिथे किचनमध्ये असते. मुद्दाम प्रिया सायलीसमोर सांगते की मला ना अर्जुनने त्याच्यासाठी कॉफी बनवायला सांगितले आहे. तो मला म्हणाला की त्याला माझ्या हातची कॉफी खूप आवडते. सायली खूप चिडते, परंतु अर्जुनचा गेम प्लॅन नक्की काय आहे हे आज सायलीलाही माहिती नसतं. त्यानंतर ठरल्याप्रमाणे प्रिया जेव्हा कॉफी घेऊन अर्जुनच्या रूममध्ये येते तर अर्जुन तिच्याशी बोलता बोलता मुद्दाम कॉफी तिच्या उजव्या पायावरती सांडवून देतो आणि अशी नाटकं करायला लागतो की जसं काही त्याला प्रियाची खूप काळजी वाटते आहे. तेव्हा प्रिया आता खूप घाबरते कारण तिच्या पायाला भाजलेलं असतं. तेव्हा अर्जुन तिची माफी मागतो आणि तिला सांगतो की तन्वी खरंच मला माफ कर. माझ्या हातून कॉफीचा कप कसा सुटला कळलंच नाही. परंतु तू एक काम कर ना, तू बाथरूममध्ये जाऊन तुझा पाय धुवू ना. नाही म्हणजे तुला बरं वाटेल ना म्हणून म्हटलं. तेव्हा प्रिया अर्जुनला सांगते की हो अर्जुन तुझं अगदी बरोबर आहे. त्यानंतर प्रिया बाथरूममध्ये पाय धुवायला गेली असता अर्जुन चैतन्याला सांगतो की कॉफी करेक्ट पायावरती पडली आहे. चैतन्य आता तुला पुढचा प्लॅन करायचा आहे. जोपर्यंत प्रिया बाहेर येत नाही तोपर्यंत तू जाऊन पायऱ्यावरती तेल टाक, जेणेकरून प्रियाचा पाय घसरेल आणि सर्वांच्या समोर ती पडेल. आणि जेव्हा प्रिया तिथे पडेल त्याच वेळेस आपण तिचा सर्वांच्या समोर पर्दाफाश करू शकू. कारण आता प्रियाने पाय धुतला आहे आणि पाय धुतल्याने तिची जन्मखून ही पुसली जाईल. त्याचनंतर आपण तिचा खरा चेहरा सर्वांच्या नजरेत आणू शकू. ठरल्या प्लॅनप्रमाणे चैतन्य गुपचूप आता पायऱ्यांकडे जातो आणि पायऱ्यांवरती तेल टाकतो. कोणाला संशय येऊ नये असं दोघांनी गेम प्लॅन केलेला असतो. तर चैतन्य येऊन आता अर्जुनशी बोलत असतो. इतक्यातच प्रिया बाहेर येते. तेव्हा अर्जुन तिथे प्रियाला सांगतो की तन्वी खरंच मला माफ करा. नाही म्हणजे कॉफी कशी सांडली मला कळत नाही आहे. मला खरंच खूप वाईट वाटतं आहे. माझ्यामुळे तुला त्रास झाला ना? तेव्हा प्रिया सांगते की नाही अर्जुन, अरे हे तू मुद्दाम नाही ना केलंस. चुकून तुझ्या हातून कॉफी सांडली गेली माझ्या पायावरती आणि तू नको काळजी करूस, मला बरं वाटतं आहे. तेव्हा अर्जुन सांगतो की अगं तन्वी तू उभी का आहेस? बस ना मी तुझा पाय पुसून देतो. प्रिया घाबरते. प्रिया विचार करते की अरे बापरे, आता मी पाय धुतला आहे म्हणजे माझ्या पायावरती जन्मखून जी मी खोटी जन्मखून काढली होती स्केच पेनने ती पुसली जाईल. आणि जर ती खून जर पुसली असेल तर ती अर्जुनच्या नजरेत येईल आणि अर्जुन लाखो प्रश्न विचारेल. त्यानंतर तो माझा खोटेपणा पकडेल. मी तन्वी नाही आहे हे सर्वांच्या समोर तो प्रूव्ह करून दाखवेल. एक ना अनेक प्रश्न प्रियाच्या मनात निर्माण होतात आणि प्रिया तिथे अर्जुनला सांगते की नाही अर्जुन, अरे मला बरं वाटतं आहे ना आणि मला महत्त्वाचं काम आहे. मला बाबांशी थोडं बोलायचंही होतं आणि आईच्या गोळ्या देखील द्यायच्या आहेत. असं खोटं नाटं सांगून प्रिया तिथून पळ काढते. तेव्हा अर्जुन तिथे सांगतो की पाहिलंच ना चैतन्य, हे किती खोटं बोलते आहे. त्यानंतर चैतन्याचं लक्ष जातं. तेव्हा चैतन्य विचार करतो की हे काय आहे. तर अर्जुन जेव्हा ते स्केच पेनचे मार्क्स पाहतो त्यानंतर तो म्हणतो की चैतन्य, आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. तन्वीने म्हणजेच या खोट्या तन्वीने जेव्हा पाय धुतला त्यावेळेस तिने काढलेली स्केच पेनची जी खूण होती ती पुसली गेली आहे. आता पुढे जाऊन ती पायऱ्यावरून पाय घसरून खालती पडेल आणि त्यानंतर आपण तिचा सर्वांच्या समोर पर्दाफाश करू. प्रिया जेव्हा पटापटा पायऱ्यावरून उतरत असते त्याच वेळेस अचानकपणे चैतन्याने ज्या पायरीवरती तेल सांडवलेलं असतं तिथूनच प्रियाचा पाय सटकतो आणि प्रिया जोराचीच गणगणत खाली येते. प्रियाला खूप जोराचं दुखापत झालेली असते. तर चैतन्य अर्जुन पळतच बाहेर येतात आणि घाबरल्याचं नाटक करतात. सगळं करून सवरून दोघेही नामानिराळे असतात. त्यानंतर घरातले सर्वच जण खूप घाबरलेले असतात. ते पटकन पळत येतात. रविराजांचा तर काळजाचा ठोकाच चुकतो. ते तिथे प्रियाची चौकशी करत असतात. तेव्हा प्रिया सांगते की माझ्या पायाला लागला आहे. माझा पाय खूप दुखतो आहे, कदाचित मुरगळला आहे. तेव्हा तिथे अर्जुन विचारतो की अगं तन्वी, परंतु तू पडली कशी? हे बघ ना आम्ही पायऱ्या उतरून आलो आहोत, मग तू अचानक कशी काय पडली? तेव्हा प्रिया सांगते माहीत नाही अर्जुन, बहुतेक पाय सटकला असेल अरे, परंतु माझा पाय खूपच दुखतो आहे.
तिथे पूर्ण आजी सांगते की अगं तन्वी तू उठ पटकन, चल तिकडे बस बरं. आणि सर्वच जण उठून आता प्रियाला सोफ्यावरती बसवतात. तेव्हा तिथे आता कल्पना विचारते की तन्वी तुझ्या कोणत्या पायाला लागला आहे. तर तिथे प्रियाच्या अचानक लक्षात येतं की तिच्या तर उजव्या पायाला लागला आहे. आणि आताच प्रियाने अर्जुनच्या रूममधून ती पाय धुवून बाहेर आले आहे, म्हणजे जन्मखून पुसली जाणार. आता प्रिया जबरदस्त अडकलेली असते आणि अर्जुन चैतन्य मुद्दाम तिथे आता प्रियाला सांगत असतात की अगं तन्वी पाय बघू देत जरा, हे बघ जास्त काही झालं असेल तर आपण रिस्क नको घ्यायला, आपण आताच डॉक्टरांना बोलावूयात, परंतु तोपर्यंत पाय तरी दाखव. तेव्हा कल्पना सांगते की हो अगं तन्वी, तुला खूप जास्त लागला असेल तर आपल्याला वेळेवरती उपचार करायला येतील ना, आणि पाय वगैरे मुरगळला असेल तर तुला पुन्हा चालताही नाही येणार. प्रिया तिथे सांगते की नाही नको, माझ्या पायाला काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा तिथे रविराज सांगतात की तन्वी तुला माहिती आहे की घरामध्ये प्रतिमाच्या काळजीने सर्वजण आधी टेन्शनमध्ये आहेत. तुझं हे टेन्शन आणखीन वाढू नये म्हणूनच असं म्हणते आहेस ना. हे बघ बाळा, उगाचच पुढे जाऊन काहीतरी चुकीचं घडायला नको, त्यापेक्षा ना तू आत्ताच पाय दाखव. जर तुझा पाय जरा जरी बरा होत असेल असं जरी वाटलं तर आपण नको जाऊया डॉक्टरकडे, परंतु तुला पाय दाखवावंच लागेल. कोणता पाय मुरगळला आहे. तेव्हा प्रिया सांगते की उजवा. परंतु बाबा मला आता ठीक वाटतं आहे, मी हळूहळू चालत जाईन ना माझ्या रूममध्ये आणि डॉक्टरकडे सुद्धा जाऊन येईल, थोडं मलम लावले की बरं वाटेल ना. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की असं कसं तन्वी, अगं तुला जर आता चालताच नाही आलं तर तू काय एका जागी बसून राहणार आहेस का. आणि तुला आता प्रतिमात्यांची जबाबदारी जी आहे ना, तुला वेळेवरती प्रतिमात्यांना गोळ्याही द्यायच्या असतात ना. मग हे बघ आम्हा सर्वांना पाय बघू देत. इतक्यातच सायली मलम घेऊन आलेली असते. ती कल्पनाला सांगते की आई हे बघा मी मलम आणला आहे. प्रिया हे मलम तुझ्या पायाला लावलं ना की बरं वाटेल तुला, त्यानंतर हवं तर तू डॉक्टरकडे जा ना. तेव्हा तिथे प्रिया नकारच देत असते. परंतु तिथे अर्जुन मुद्दाम रविराजांना म्हणतो की बघ बाबा सिनियर, आता घरातील सर्वच जण एवढी काळजी करत आहेत तरी देखील हिला हिचा पायच दाखवायचा नाही आहे म्हटल्यानंतर आपण तरी काय करणार ना. उद्या जाऊन आगाव काहीतरी झालं तर. तेव्हा तिथे पूर्णाची चिडते आणि सांगते की तन्वी तुला एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का उगाच सगळ्यांचा जीव टांगणीला लावते आहेस. दाखव बरं पाय पटकन. कल्पना तू पटकन तिच्या पायाला मलम लाव आणि मसाज दे, म्हणजे तिला थोडंफार चालता तरी येईल. आणि रविराज तुम्ही एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता तन्वीला डॉक्टरांकडे घेऊन जा. प्रिया जरी नकार देत असली तरी तिथे आता पूर्णाईने सक्त ताकीद दिल्याने प्रिया मूग गिळून शांतच असते. अखेर आता सत्याचा खुलासा होण्याची वेळ आलेली असते. तेव्हा प्रिया जेव्हा पाय पुढे करते तर त्याच वेळेस कल्पना तिच्या पायाला मसाज देत असते. अचानकपणे मुद्दाम अर्जुनचं लक्ष जेव्हा प्रियाच्या पायाकडे जातं त्याच वेळेस अर्जुनच्या लक्षात येतं की त्याच्या प्लॅनप्रमाणेच प्रियाच्या पायावरची जन्मखून ही पुसली गेली आहे, म्हणजे तो आता सर्वांच्या नजरेत ही गोष्ट आणून देऊ शकतो. तर अर्जुन तिथे म्हणायला लागतो की हे काय तन्वी, माझ्या माहितीप्रमाणे तर तुझ्या उजव्या पायावरती जन्मखून होती ना, ती आत्ता कशी काही नाही आहे. तेव्हा प्रियाला जबरदस्त धक्काच बसतो आणि प्रिया धक्क्यानेच अर्जुनकडे पाहायला लागते. तेव्हा तिथे अर्जुन सांगतो की सिनियर मला म्हणजे आठवतं आहे तन्वीच्या पायावरती जन्मखून होती, मग ती आत्ता का दिसत नाही आहे. तेव्हा तिथे रविराज म्हणतात की तन्वी बाळा पाय बघू देत जरा. तेव्हा प्रिया सांगते की नाही बाबा, अहो काही नाही, अर्जुनचा काहीतरी गैरसमज झाला असेल. तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वी आता सिनियर सांगतो आहे ना, मग उगाचच हट्ट का धरते आहेस, दाखव बरं पाय. जेव्हा प्रिया पाय वरती करते तर रविराजाने जबरदस्त धक्का बसतो, कारण प्रियाच्या उजव्या तळपायावरची जन्मखून ही गायब असते आणि तिथे अख्खे सुभेदार हादरलेले असतात. तेव्हा तिथे रविराज विचारतात की तन्वी तुझ्या पायावरती तर जन्मखून होती, ती गायब कशी काय असू शकते. तेव्हा अर्जुन मोठ्यानेच म्हणतो की म्हणजे ही आपली तन्वी नाहीच आहे, ही आत्तापर्यंत तन्वी असल्याचं नाटक करत होती. रविराज धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतात. घरातील सर्वांनाच अर्जुनने सत्याचा खुलासा करून दिलेला असतो. प्रियाला अचूक सापळ्यात अडकवत आतापर्यंत खोटी तन्वी बनून घरच्यांची फसवणूक करत असणाऱ्या प्रियाला अर्जुनने चांगलाच धडा शिकवलेला असतो. तर पूर्णाची तिथे म्हणते की काय, परंतु असं कसं काय शक्य आहे. तन्वीच्या जन्मापासूनच तिच्या उजव्या तळपायावरती तुळशीपत्राच्या आकाराची जन्मखून आहे. पूर्णाईच्या तोंडातून ते वाक्य बाहेर पडता क्षणी इकडे सायली हादरते, कारण ती जन्मखून जशी सांगितलेली असते ती जन्मखून सायलीच्या पायावरती असते
आणि सायली आता विचार करते की लहानपणापासून प्रिया तर तिच्यासोबत आश्रमात वाढली आहे, परंतु लहानपणापासून तिच्या माहितीनुसार तर प्रियाच्या पायावरती कसलीच जन्मखून नव्हती. तर तिथे आता सायली सर्वांसमोरच खुलासा करते. ती प्रियाला विचारते की परंतु प्रिया, तू असं का सांगितलं आहे सर्वांना की तुझ्या पायावरती जन्मखून होती? अगं, आपण दोघी लहानपणापासून आश्रमातच होतो ना, परंतु आश्रमात असल्यापासूनच मला माहिती आहे की तुझ्या पायावरती कोणतीही जन्मखून नव्हती. पायावरतीच काय, तुझ्या शरीरावरती कोणतीच जन्मखून नाही आहे. मग तू सर्वांची फसवणूक का केलीत? सर्वांना खोटं का सांगितलं? तिथेच आता सर्वांच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ही भामटी तन्वी आहे, ही खोटी तन्वी बनून आपली फसवणूक करते आहे हे जेव्हा रविराजांच्या लक्षात येतं, रविराज सर्वांच्या समोर सानकन प्रियाच्या कानाखाली मारतात आणि तिला विचारतात की बोल, तू हे सगळं का आणि कशासाठी केलंस? तू खोटी तन्वी बनून इथे का राहिलीस? का आमच्या भावनांशी खेळलीस? का आत्तापर्यंत आमचा विश्वासघात केलास तू? तुला उत्तर हे द्यावंच लागेल. इतक्यातच प्रतिमाला भेटायला नागराज आणि सुमन दोघेही आलेले असतात आणि तिथे आता नागराजची पळतावही थोडी झालेली असते. त्याची पायाखालची जमीन सरकते. तो विचार करतो की प्रियाने खायची नी माती खाल्लीच आहे, परंतु या मूर्ख मुलीने आता माझं नाव घ्यायला नको म्हणजे मिटलं. अर्जुनने सत्याचा खुलासा तरी करवून दिलेला आहे, परंतु प्रिया स्वतःच्या तोंडून खरं काय घडलं होतं, नागराजने कसं तिला खोटी तन्वी बनवून आणून रविराजची प्रॉपर्टी बळकावण्याचा त्याचा प्लॅन होता, हे सर्व सत्य तीच तोंडातून सांगेल का? आणि प्रियासोबतच नागराजला देखील आता रविराज जेलमध्ये पाठवतील का, हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार.